मला एक आज इंटरेस्टिंग गोष्ट सापडली आणि ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एक मॅजिकल संख्या आहे, ती संख्या आहे 6174 आणि या संख्येला कापरेकर कॉन्स्टंट असे म्हणतात। आणि ती संख्या मला मॅजिकल संख्या का वाटते ते आज आपण बघूया। आता ही संख्या अशी मॅजिकल काय आहे तर कुठली पण एक 4 अंकी संख्या घे। मी एक संख्या घेतली आहे 7634, तुम्ही कुठलीही संख्या घेऊ शकता, पण संख्येचं काय आहे की कुठलाच अंक 4 वेळा नाही रिपीट झाला पाहिजे। तुम्ही 0 ते 9 मधलं कुठलंही घेऊ शकता, जे असं नाही पाहिजे 1111 4 वेळा, 222 4 वेळा, 00 4 वेळा, असं नाही पाहिजे। एक मी 4 अंकी संख्या घेतली, त्या संख्येचा आपल्याला असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर मिळायची आणि दोघांचं मायनस केलं की असं 7व्या स्टेज पर्यंत करत गेलं जास्तीत जास्त की आपल्याला ही संख्या। मी अशा वेगवेगळ्या 10 संख्या घेतलेल्या, पण जेव्हा मी सगळं मायनस केलं तेव्हा हीच अंक आली 6174। आता ही कस काय आली त्याला मी तुम्हाला करून दाखवतो। आता ही संख्या घेतली, याची डिसेंडिंग आणि असेंडिंग करायची। पहिले डिसेंडिंग ऑर्डर 7643 मायनस 3 4 6 आणि 7। आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमधून असेंडिंग ऑर्डर मायनस करायचे। जे उत्तर येईल ते 6174 नसलं तर त्याचं पुन्हा डिसेंडिंग ऑर्डर आणि असेंडिंग ऑर्डर ह्या दोघांचं मायनस करायचं। असं करत गेलं की आपल्याला 6174 ही संख्या भेटते। आता आपण ही संख्या घेतलेली पुन्हा समजवतो। याची डिसेंडिंग आणि असेंडिंग केली, डिसेंडिंग मधले असेंडिंग मायनस केली, ही संख्या आली 4176। ही 4176 संख्या आली। आता ह्याचं पण सेम केलंय, असेंडिंग आणि डिसेंडिंग, तर लगेच आपल्या दुसऱ्या स्टेजला आपल्याला भेटले 6174 संख्या। अशी तुम्ही कुठलीही संख्या घ्या, हे तुम्हाला जास्तीत जास्त 7 वेळा करायला लागतं आणि शेवटी तुम्हाला 6174 हीच संख्या भेटते। आपल्याला कमीत कमी दुसऱ्या स्टेजला लगेच 6174 संख्या भेटलेली आहे। मी या संख्येला मॅजिकल संख्या का म्हणतो ते मी तुम्हाला सांगतो। तर आता हीच संख्या घेऊन बघू। 7 याची डिसेंडिंग ऑर्डर 7 6 1 4 आणि 1 मायनस 1 4 6 आणि हे 7 मायनस। ह्याच्या डिसेंडिंग मधनं मी असेंडिंग ऑर्डर मायनस केली, तर ही संख्या उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने लावली तर ह्याच्यातला फरक हीच संख्या आहे। आपण अजून एक एक्झाम्पल करून घेऊ। आता हे वर्ष कुठलं चाललंय 2026 ना, तर आपण 2026 घेऊन बघू। 2026 या संख्येमध्ये 2 वेळा 2 आलेला आहे, तरी काही हरकत नाही। आता ह्याची आपण डिसेंडिंग केली आणि असेंडिंग केली, पहिले 0 ठेवायचा असेंडिंग मध्ये, त्याचं उत्तर आले 5994। आता डबल वेळा 9 आले तरी काय हरकत नाही। आता ही आपली दुसरी स्टेज आहे, तर उत्तर आले 5355। लक्ष द्या तर इथं 3 वेळा 5 आलाय, तर आता ही आपली तिसरी म्हणजे थर्ड स्टेज आहे। तर आता ही तिसरी स्टेज आली, तरी ना आलं 6174। आता आपण पुढे करूया। उत्तर आलंय 1998। आता ह्याचं परत वरती इथं करूया 99। तर आता ही आपली चौथी स्टेज आहे आणि आता उत्तर काय येते ते आपण बघूया। उत्तर आले आहे 8082। आता आपल्याला असं 7व्या स्टेज पर्यंत करत गेलं की 6174 उत्तर भेटतं। 5वी स्टेज आहे, 5व्या स्टेजला उत्तर आलंय 8532। आता ही 6वी स्टेज करत आहे। गेले 1, 8 गेले 6, तर बघू शकता आपली 6174 ही संख्या आलेली आहे। तर या 6174 चा शोध दत्तात्रय कापरेकर यांनी लावलाय। ह्यांनी अजून एक संख्येचा शोध लावलाय 495 ह्याचा पण त्यांनी शोध लावलाय। तर मी ह्याचे भरपूर केले, असे एक्झाम्पल्स दाखवले तसे, पण ते मला 6व्या किंवा 5व्या स्टेजला भेटलं। तर तुम्हाला अशी कुठली तरी संख्या भेटली की जी 7व्या स्टेजला 6174 हे उत्तर येते, तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर हे कापरेकर सर कोण होते? ते गणिताचे शिक्षक होते। त्यांना गणिताच्या अंकांशी खेळायला खूप मजा यायची आणि त्यांनी असं अंकांशी खेळत ह्या 2 अंकांचा शोध लावला
6174 आणि 495. जर तुम्हाला पण गणित विषयाची माझ्यासारखी आवड असेल तर तुम्हाला पण असा एक शोध लागला तर मला नक्की सांगा.